ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याचं हे प्रकरण आहे आणि निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुखांच्या घरी पोलीस दाखल झाल्याची माहिती आता सध्या समोर येते। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खंडणी मागितल्याचं हे प्रकरण होतं आणि त्याच संदर्भात हे आता अधिकारी जे आहेत ते घरी दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून प्रभाकर देशमुख याची चौकशी केली जाते। खंडणी आणि पत्रकार तुषार खरात या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते असं सांगितलेलं होतं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्या खंडणी मागितल्याचं प्रकरण आपण पाहतोय। निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख याच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत आणि चौकशीसाठी सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यामधील घरी दाखल झाल्याची माहिती आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, पोलिसांची गाडी तर घराबाहेर दिसते, पोलीस आतमध्ये गेलेले आहेत का? काय नेमकं घडतं या चौकशीमध्ये? श्रद्धा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले होते की व्हिडिओ पाठवले जातात नग्न वगैरे, आणि त्यामुळे त्यांची बदनामी झाली आणि या बदनामीच्या प्रकरणात तुषार खरात नावाच्या पत्रकाराला सुद्धा या सगळ्यामध्ये अटक झालेली आहे आणि त्यावेळेसच याची सखोल चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलेलं होतं आणि या पाठीमागे काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याचं म्हटलेलं होतं। या महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितली होती आणि हे खंडणीचे जे काही व्यवहार आहेत ते प्रभाकर देशमुख यांच्याकडून सुद्धा जातात असं सगळं तपासात समोर आल्याने सकाळपासून सातारा पोलीस जे आहेत ते 11 वाजता त्यांच्या घरी दाखल झाले। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये प्रभाकर देशमुख राहतात, जे सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचा यामध्ये काही हात आहे का याचा तपास आहे तो करण्यात येतोय आणि त्यांच्या घरातली झाडझडती जी आहे ती घेण्यात येते। आता या सगळ्या तपासातून नेमकं पुढे काय येतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। आता सखोल चौकशी होईल आणि तपासामध्ये काय समोर होतं याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याचं प्रकरण आहे आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे निवृत्त अधिकारी यांची, आणि सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।